भाग 5. हृदयविकार, एक दाहजन्य आजार. कोलेस्ट्रॉलच्या समस्येबाबत आपण धोक्याच्या सूचना सतत ऐकत असतो. मी दुसऱ्या प्रकरणात सांगितल्याप्रमाणे अमेरिकेतील सर्वाधिक मृत्यू हे हृदयरोगामुळे होतात. माझ्याप्रमाणेच कदाचित तुम्ही देखील असंच समजून चालत असाल, जे संख्याशास्त्र आणि एकंदरीत माध्यमातून प्रसारित होत राहतं की कोलेस्ट्रॉल हेच हृदयरोगामधील प्रमुख कारण आहे. हे ऐकल्यावर कदाचित माझ्याप्रमाणे तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल की कोलेस्ट्रॉल हे हृदयरोगाच्या बाबतीत दोषी नाही किंवा खरं कारणही नाही. रक्तवाहिन्यांचा दाह हे मुख्य कारण आहे. माझा अभ्यास आणि संशोधन असं सांगतं की US मधील अर्ध्याहून अधिक हृदयरोग्यांची कोलेस्ट्रॉल पातळी ही सामान्य असते. आणि खरंच ओळखा पाहू, अंदाज बांधा की मला कशाचा शोध लागला असेल. रक्तवाहिन्यांचा दाह कशामुळे संपूर्णतः कमी होऊ शकतो किंवा दूर होऊ शकतो? बरोबर ओळखलं, न्यूट्रिशनल सप्लिमेंट्समुळे. हृदयरोगाचे उपचार आणि प्रतिबंधन हे या बाबतीत संशोधन आणि अगदी क्रांतिकारक आहे, यात शंकाच नाही. आणि म्हणूनच कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यावर भर देण्यापेक्षा रक्तवाहिन्यांचा दाह ज्या काही कारणांनी होतो ती कारणं दूर करण्याच्या दृष्टीने पावलं उचलली गेली पाहिजेत. अशा प्रकारचा दृष्टिकोन हृदयरोगाचं प्रतिबंधन आणि उपचार यात महत्त्वाचे आणि आश्चर्यकारक बदल घडवून आणेल.